मित्रांनो, आजपर्यंत आपण मोठे गुरुजीला खूप रोस्ट केले, ट्रोल केले, भरपूर जणांनी रोस्ट केले, ट्रोल केले, त्याला नावं ठेवते ते, त्याला गॉड गॉड घाण घाण शिव्या देते ते. तर महेश मोठेचं लग्न झालं, महेश मोठे बिग बॉस गावठी बिग बॉस चालू करणार होता, ते त्याच्याकडे काय झालं नाही. महेश मोठे मोठं मोठं बोलतोय, खोटं खोटं बोलतोय हे आपल्याला माहिती झालं. महेश मोठ्याला बिग बॉसमध्ये घेतलेला नाही, त्यामुळे हे रेडीचा घ्यायला आलाय. त्यानं लगीन सुद्धा केलं एका लगीन झालेल्या बाईसोबत, आणि त्या बाईला पण ह्यानं आपल्यासारखा नाद लावलाय व्हिडिओ बनवायचा, आणि ते पण मोठं मोठं खोटं खोटं बोलायचा. तर चला मित्रांनो, आज महेश मोठी आपण घरात जाणार आहे आणि बघणार आहे महेश मोठीची बायको आणि महेश मोठे नेमकं काय करते ते आणि कशा प्रकारे आपली संसाराची गाडी पुढे ढकलत आहे. तर चला मित्रांनो, बघूया. मित्रांनो, आज माझी बायको मातीनं भांडी घासते. काय तुम्ही म्हणसाल लगा असं कसं काय व्हायला लागलं? असं कसं काय व्हायला लागलं? खरं बघा मित्रांनो, आत्ता तिच्या आईच्या गावात वय किर, खरंच किर. आणि तुम्ही म्हणसाल असं का करून राहिले ती? असं का करून राहिली ती? आम्ही म्हणतोयच ना, असं का करून राहिली वहिनी? ते करण्याचं कारण एवढंच आहे मित्रांनो, की विंबारनं भांड्यावर एक थर साचून राहतो. तो थर जेवला की आपल्या पोटात जातो, मग कॅन्सर होतो. खरं आहे का नाही जया? कॅन्सर होतं म्हणून त्याने. विम म्हणजे विम बारच्या साबणानं जर भांडी घासली तर ती चकचकीत होत नाही, त्याच्यावरची घाण निघत नाही, त्याच्यावरती थर चाचतो, आणि आपण भांड्यात त्यामध्ये काय ते शिजवून खाताना ते धुतलेलं भांडं आहे त्यामध्ये विम बारचा तो थर त्यात मिक्स होतो आणि आपल्या पोटात जातो, आणि काय काय होतं, आजार बिजार होते, असं महेश मोठ्याला म्हणायचं आहे. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. तर चला बघूया नेमकं मोठे गुरुजींनी हे सविस्तरपणे काय म्हणायचं आहे, की साबण वापरायला ह्याच्याकडे पैसे नाहीत काही, मोठं मोठं उगच बोलते आमच्याकडे ह्या आहे, त्या आहे, मोठा आहे, रील स्टार आहे. अरे कार बाबा, मातीनं भांडी घासतोयस, तिथंच मुततोयस, तिथंच हागतोयस आणि त्याच मातीनं घासतोयस, कसं वाटतंय तुला? त्यापेक्षा विंबार परवडला रे. चला बघूया तरी पण हे पुढे काय म्हणतोय, बघूया जरा मोठे गुरुजी. तो थर जेवला की आपल्या पोटात जातो, मग कॅन्सर होतो. खरं आहे का नाही जया? कॅन्सर होतं म्हणून त्याने. हा, म्हणजे विमबारनं आपण भांडी घासतो, विमबारचा थर त्याच्यावरती राहतो, किती पण धुवा राहतो. खरंच मित्रांनो, मी पण बघितलंय, राहतो त्याच्यावरती साबणाचा थर राहतो. पण यासनी म्हणायचं की त्यानं कॅन्सर होतो. अरे बाबा, एवढी वर्ष लावतोयस, आम्हाला माहित नाही वे रे, घासतोयस खास 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 त्या चोत्यानं आणि विमबारनं घासतोयस भांडी, आणि आता तुला जाणीव झाली वय माती लावली पाहिजे, राख लावली पाहिजे, आता तुला जाणीव झाली वय? एवढं वर्ष का घासीत मग? तुम्ही भांड्याची लिंबाची लिक्विड पण छान आहे, पण साबण चांगली नाही आहे. साबणानं डायरेक्ट पोटात जाते, कधी कधी असं भांड्याला असं चिपकूनच राहते, म्हणून माती सगळ्यात चांगली. येस. बरोबर वहिनी, तुमचं सगळं बरोबर आहे, पण मी काय म्हणतो, तुम्ही थोडा तंबाखू खापा घे, तंबाखू थुकून या, तंबाखू थुकून या. आम्हाला माहिती आहे तुमचं सगळं बरोबर आहे, पण तंबाखू थुकून या, मातीनेच घासतो भांडी आम्ही, तंबाखू थुकून पिचकारी मारत. आणि आता कुणी नाही, सगळ्यांकडे साबण आलेले आहे. खरं आहे. हा, आणि त्याबरोबर मित्रांनो, फक्त विम साबण नाहीये, विम साबणाबरोबर भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या घरात अशा आहेत की ज्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होतो. जरा कमी नाही तर यासनी मला वाटते पद्मश्री अवॉर्डच मिळणार आहे, किंवा मोठा कुठला तरी भारतरत्न व सारखा असा कुठला तरी अवॉर्ड यासनी मिळणार आहे. कारण की यासनी सगळं माहिती आहे, जगाला जे माहित नाही ते यासनी सगळं माहिती आहे. जगात जे कोणाला माहिती नसते ते यासनी पहिल्यांदा कळतं. सायंटिस्ट लोक व मोठी मोठी लोक, म्हणजे डोळं झाकलं की ह्या गावात काय होतंय ते यासनी लगेच इथं कळतं. अच्छा है ना बाबा हो बाबा, चमत्कारी बाबा, जादू आहे यांच्याकडे, जादू धूप. हॅलो, हा माझा नवरा आहे. आणि हा माझा उजवा हात आहे, याने मी दिवसात एकदा हलवतो, आणि हा डावा हात याने 2-3 वेळा हलवतो. आणि हा माझा बटर आहे. हा तुझा बटर आहे? वहिनी काय म्हणते, हा माझा बटर आहे? बटर चहामध्ये बुडवून खा, मग बटर आहे तर. मित्रांनो, तुम्ही आता जगामध्ये बघितलं, युद्ध चालू आहेत, एकमेकांची भांडणं चालू आहे, धाड धूड कुस्ती चालू आहे, आणि आपल्याला पेट्रोल मिळून झालं, पेट्रोल पंपावरती गर्दी, तिथं 100-200चं पेट्रोल मिळतंय, ते 2 दिवसात संपतंय, तरी पण गर्दी चालूच आहे. इकडे गॅस मिळून झाले, आणि गॅसाखंड पण तुटवडा झालाय, आपण लाकडं तोडू पण शकत नाही, सरकारी रानातलीच तेवढी राहिली आहे आता. कशाला हे सगळं करतोस? तर महेश मोठेला आणि महेश मोठ्याच्या बायकोला ही सगळी जाणीव झालेली आहे, पेट्रोल मिळत नाही, गॅस मिळत नाही, त्यामुळे त्यांनी आता डोक्यावरती गॅस घेऊन कशा प्रकारे मोर डान्स केलाय बघा, असा करून. चला बघूया. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, गॅस घेऊन डोक्यावर नाच. मिस्टर मोठे आणि मिसेस मोठेचा डान्स बघून मला तरी वाटते महाराष्ट्रातला प्रत्येक मोर आणि मोर, लांडोर आणि लांडोर पळून गेलाय त्यांचा डान्स बघून. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, गॅस घेऊन डोक्यावर नाच. हे बघा, महाराष्ट्रातलं एक अवाढव्य आणि येड्या भोकाचं कपल, एक नाचतंय डोक्यावर गॅस घेऊन, आणि मागचं गॅस पडलं म्हणून हात लावतंय. पडलं, इकडे पडलं बघ, इकडे पडलं बघ, अरे धरलंय, खाली आलं. अरे काय रे बाबा, वहिनी पुढे नाचत्या. साजन
तुला भाजन आणि मागणं साजन हात लावतोय. अगं बाई बाई इकडे पडलं, अगं बाई इकडे पडलं. साजन बी एकाच मापाचा आणि ही बी एका मापाची. डोकांच्या बी डोक्यात लय किडा आहेत मित्रांनो. आपण एवढे दिवस बघतोय महेश मोठेच्या गांडीमध्ये किती किडा आहेत, तरी पण महेश मोठे येडचाळ सोडत नाही. शे करायचं आणि बायकोला पण तीच सवय लावली. आता बायको पण आपली तंबाखू क्रीम रोड हे काय क्रीम रोड वगैरे बोलते काय काय तिचं तिलाच कळतंय. तुम्ही लोक मला कमेंट म्हणले, बुबडी म्हणते, टोचरी म्हणते, तंबाखू खाणारी म्हणते, मिश्री खाते. तर इथं या मिसेस मोठे महिनींचं काय झालंय, मिसेस मोठे महिनीला सगळेजण नावं ठेवतात. तंबाखू थुकून विमल थुकून तंबाखू खावा चुळा भरा पिचिक पिचिक पिचिक. आणि वहिनीला आता राग आलाय, वहिनीला आता कसं वेगळंच वाटायला लागले. लोक मला नावं ठेवतात मोठे, महेश मोठे मला लोक नावं ठेवतात. त्यामुळे वहिनी इथं सांगायला लागली, वहिनी आता इथं सविस्तरपणे सांगायला लागली, आपल्याला सांगायला लागले की मी तंबाखू खातोय, मी विमल खातोय, जोबा केसरी, वहिनी तंबाखू थुकून वहिनीने तंबाखू खाला, अशी लोक नावं ठेवतात. वहिनी मी काय म्हणतो, तुम्ही तंबाखू खात आचिला किंवा नाही खात आचिला, तुम्ही विमल खात आचिला किंवा नाही खात आचिला, पण लोक तुम्हाला असं म्हणतात, उगाचच नाही म्हणणार. पण तुमचं पण बोलणं बघा की एखाद्या तंबाखू खाणाऱ्या, एखाद्या विमल खाणाऱ्या माणसासारखं काय तिची बहिण अमेरिकेतनं जन्माला आलाय सगळं काय तुम्ही इकडे छायला काय काय बोलणं कसलं तुमचं काय. लोकांना नाव ठेवलं, कमेंट केलं म्हणजे तुम्हाला असं वाटतंय वे काय मोठे गुरुजी सांगा जरा बायकोला राग मानून घेऊ नका, मजा मस्ती करायची, सगळ्यांनी निवांत राहायचं. कसं वहिनीला सांगायला गेलो की वहिनीला आणि मलाच कळेल बाबा आपण काय बोलतोय. म्हणजे एखाद्या तंबाखू खाणारा कसा माणूस असं बोलतोय, म्हणजे वहिनीसोबत तंबाखू जर असं तोंडात धरून असं बोललं की 90 20 30 40 मग ते वहिनीला समजणार. असं आपण बोलतोय असं साध्या स्पष्ट भाषेत बोललं तर वहिनीला काय कळत नाही. आणि अजून काय असं म्हणते की बघा, जुबा केशरी दाणे दाणे में केशर का स्वाद. आम्हाला ते हसू येते मला तुमच्या कमेंटचा, पण मी खरंच मी बोबडी नाही बरं काय, मी तोडली पण नाही आणि मी कोणतंच व्यसन नाही आहे मला, म्हणजे मी काय पण नाही खात. मित्रांनो महेश मोठे आणि महेश मोठेची बायको जरी शरीरानं मोठ्या झाल्या असतील, त्यांनी लग्न केलं असेल, तरी पण ह्यांचं विचार आणि ह्यांचं डोकं मात्र एकदम बालिश आहे, एखाद्या हाफ चड्डी पोरग्या एवढा आहे. आता संतूर मम्मा बोलचाले, आता संतूर सासू, आपण संतूर सासू काय आजपासून संतूर सासू. आता ही काय म्हणते तर एवढं वर्ष संतूर मम्मी म्हणतात, संतूर मम्मी गोरी पान मम्मी. आता संतूर मम्मी नाही, संतूर सासू. सासू सासू सुनासोबत बसून किचनमध्ये भांडी घासू, सासू घासू घासू भांडी घासू. अरे काय संतूर मामी, संतूर मामा, संतूर सासू, संतूर मम्मी, संतूर काका, काय 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 तिच्या आईच्या गावात एवढं वर्ष. मात्र मित्रांनो मला एक प्रश्न पडला, तुम्हाला पण पडला असेल, संतूर साबण लावून बायका तिच्या आईला गोऱ्या गोऱ्या पान दिसायला लागले. ते गोऱ्या गोऱ्या असं लावलं की पांढरखड तोंडाला मळच उडतोय हो. पण आपण बघा आपल्या तोंडावर 450 2 टन आणून असा संतूर साबण जरी थापला असा वरनं गांडी बसणं पाक तोंडापर्यंत, तरी आपल्या तोंडाला मळ सुद्धा निघणार नाही. संतूर पप्पाचा साबण कधी आलाय का बघा. संतूर मम्मी, संतूर सासू, संतूर बाबू हे असलं सगळं आलंय, पण संतूर पप्पा, संतूर काका, संतूर मामा, संतूर दादा असला साबण कुठं आहे का बघा. साधा साबण राहू दे, साधं तेल नाही, साधं शॅम्पू नाही, काय काय कंडिशनर वगैरे काय नाही. माणसाच्या नावानं, मनुष्याच्या नावानं, मेलच्या नावानं काही नाही, सगळं बायकासनी. आणि तरी पण आपण सकाळी उठल्याबरोबर संतूर साबणाने आंघोळ करतो का. संतूर पप्पा गोरा झाला पाहिजे ना. माझी बायको काय म्हणते ऐका. आणि आम्ही नाही ऐकल्यावर काय करणारच महेश मोठे. मग एका बाईच्या मागं जर तिचा नवरा कायम उभा असेल तर जग काय म्हणेल असं आपल्याला काही फरक नाही पडत. तर इथं महेश मोठ्यांच्या बायको सांगायला लागल्या, तर एका बाईच्या मागं जर त्यांचा नवरा उभा असेल तर काहीच कमी पडत नाही. पण ह्यो महेश मोठे यांच्या तर कडेला उभारलाय, मागं कुठं उभारलाय, त्यानं पुढ्यात उभारलाय, तो तुमच्या कडेला उभारलाय. आणि वहिनी म्हणतात की मागं उभारला पाहिजे. ज्या बाईच्या आयुष्यात त्याचा नवरा मागं उभा असतोय त्या बाईला आयुष्यात काय कमी पडत नाही, तो कडेला उभा आहे, मागं कुठं उभा आहे. कारण लोक आपल्याला नाव ठेवते, असं वागते तसं वागते म्हणते, पण नवरा जर आपल्या सोबत असेल ना तर जग काय म्हणण्याचं बिलकुलच फरक नाही पडत. लोक नाव ठेवणारच की तुमचा कंटेंट कसा आहे, तुम्ही काय बनवताय. उगाच संतूर मम्मी, संतूर सासू, उगाच उठायचं काय बी बनवायचं, चिमणी हागली, कावळा हागला, चहायला काय पण बनवायचं, कुठं पण तिची बना, ह्या कोपऱ्यात शॉक लावायचा, त्या कोपऱ्यात काय पाहिजे ते करायचं, तिथं लोळायचं, तिथं हलवायचं, असं काय पण केल्यावर लोक नावं ठेवतील, घाणघाण कमेंट करतील, तर तुमची काय आरती करतील वय. म्हणून सगळ्या पुरुषांनी आपल्या बायकोच्या मागं काय उभं राहिलं पाहिजे. मोठे वहिनी तुम्हाला मी खरं सांगतो, तुमचा ह्यो मोठा जर असला कधी तुमच्यासोबत, महेश मोठे जर तुमचा नवरा कायम सोबत असेल कधी, तर तुमच्या आईच्याची पाक म्हणजे लागणारच आहे. तुम्ही कायम एकत्र राहा, कायम मजा मस्ती करा, पण तुम्हाला नावं ठेवायचं काय लोक बंद करणार नाहीत. आम्ही तुम्हाला नावं ठेवणारच हो, तुम्ही येड्यावानी वागताय म्हणल्यावर.
मित्रांनो, तुम्ही जर बायकोची साथ दिली तर तुमच्या घरात सुख येईल, शांती येईल आणि लक्ष्मी सुद्धा येईल. बायकोला तुम्ही व्यवस्थित वागवा, प्रेमानं वागवा. नाही तुमच्या घरात संधी चालून आली, पैसा चालून आला तर माझं नाव बदला मित्रांनो. महेश मोठे, मला मान्य आहे आपल्या घरात सुख शांती लक्ष्मी सगळं येईल आपली बायको आपल्या सोबत असल्यावरती. पण महेश मोठेच्या घरात बघा, महेश मोठेच्या घरात कायम 100 टनानं डझनानं तिची बाना शिव्या येतात कमेंट बॉक्समध्ये. मोठे साहेब जरा कंटेंट सुधरा एवढं सांगून लोकांचं ऐकत नाहीसा. तरी पण अजून बी सांगतो तुम्हाला मी, कंटेंट जरासा सुधरा, कॉमेडी करा, येडचाळ करा, पण लय पण असं पाक आपली काहीतरी नसल्यावर असं काय करू नकोसा हो. लोक तुम्हाला कसं बोलतात, कसं नाव ठेवतात ते. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. मोठे गुरुजी, तुम्ही कधीतरी कमेंट बॉक्स उघडून बघत जावा तुमचा इंस्टाग्रामचा, म्हणजे तुम्हाला कळेल की लोक तुम्हाला काय म्हणतात ते आणि तुम्ही कसला कंटेंट बनवत आजची. मग पूर्वीची लोक उगा म्हणत नव्हती, घरातल्या बायकोला सुखानं वागवा, तुमच्या घरात लक्ष्मी नांदा. ह्या गोष्टीत मात्र मित्रांनो 100% दम आहे आणि मोठे गुरुजींच्या ढुंगणात सुद्धा दम आहे. म्हणून मोठे गुरुजी हे चांगलं आता वाक्य शेवटी बोलला की आपल्या घरातील लक्ष्मी सुखी तर आपण सुखी, आपलं घरदार सुखी, आपल्या घरात पैसा बिसा सगळं कमी पडणार नाही, खुश राहतील, सगळे आनंदी राहतील. बात तो सही आहे. तर मित्रांनो, महेश मोठे पण आपला मराठी माणूस आहे, चांगलं काहीतरी बनवतोय, पण कधीतरी याच्या ढुंगणातला किडा पण वळवळ करतोय. प्रत्येक भाऊ सारखं, त्या भैया शेठ सारखं कधीतरी वळवळतोय किडा, त्यामुळे असं मग घ्यायला लागते असं मग खोड्यात. तर मित्रांनो, बाकी काय नाही, महेश मोठ्याला सुद्धा सपोर्ट करा, पण त्याला पण सांगा जरा चांगलं वागा, जरा चांगलं काहीतरी बनव, येडचाळ करू नकोस. तर मित्रांनो, इथंच आता आपण थांबूया. आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कोणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून टाका.